एका कंगव्याच्या मदतीने आणि जुन्या कपड्याचा वापर करून न कट करता न शिवता फक्त 5 मिनिटात बनवा अशी एक सुंदर वस्तू की सर्वजण तुम्हाला विचारतील की तुम्ही हे कसं बनवलं। आणि याला बनवण्यासाठी तुम्हाला इथे कोणत्याच टूलची गरज नाही, फक्त तुम्ही इथे एका कंगव्याचा वापर करून याला बनवू शकता। आणि वाटलंच तर ही जी जुना कपडा आहे, साडी आहे, ती परत तुम्हाला दुसऱ्या कामासाठी देखील वापरता येईल, कारण की आपण याला कट करणार नाहीत। एक जुनी साडी मी घेतलेली आहे, तुम्ही जुनं बेडशीट, जुन्या ओढण्या असं काहीही घेऊ शकता जे तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहे ते। आता बघा इथे मी जी साडी घेतलेली आहे ना, तर त्याचे पदर जे आहे म्हणजे त्याचे जे काठ आहेत ना, त्याला अशा प्रकारे 2 टोकाला आपल्याला पकडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडे असणारा कंगवा आपल्याला घ्यायचा आहे। माझ्याकडे हा मोठा कंगवा आहे, तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही तो देखील वापरला तरी चालतं, काहीच हरकत नाही। आपण साडीला एका साईडला पदर असतो आणि एका साईडला पिको करतो, तर दुसऱ्या साईडला पिकोवाल्या साईड मी घेतलेली आहे आणि त्याचे दोन्ही असे काठ घेतलेले आहेत म्हणजे कोपरे, आणि ते घेऊन मी अशी गाठ मारलेली आहे। एकाच साईडने हे आपल्याला करायचं आहे, दुसरी बाजू खालीच आहे ज्या साईडने पदर आहे। आता बघा हे जे गाठ मारलेला भाग आहे ना, तो आपल्याला कंगव्यामध्ये कसा टाकायचा आहे, तर अशा प्रकारे कंगव्यामध्ये त्याला अडकवायचा आहे। अगदी कंगव्याचा जो लास्टवाला हा दात असतो ना, अगदी मोठाच असतो, लहान कंगवा घेतला तरीही, तर त्यामध्ये व्यवस्थित हे असं जातं। आणि पातळ साडी किंवा पातळ हा कपडा असतो ना, त्यामुळे सहज यामध्ये जातं, काहीच अडचण येत नाही। आता आपल्या घरामध्ये कपाट असतं किंवा दरवाजा असतो, 2 दरवाजे जे असतात ना, त्याला अशा प्रकारे कुंडी असते किंवा हे हँडल असतात, तर तुमच्याकडे नक्कीच अशा प्रकारे कपाट किंवा दरवाजा असेलच, तर त्यामध्ये आपल्याला कंगवा अशा प्रकारे अगोदर अडकवायचा आहे। बघू शकता सहज अडकत आहे। आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, ही जे आपण साडी घेतलेली आहे ना, तर ती सुरुवातीला आपण जशी अडकवली तशीच आपण या कंगव्यामध्ये परत याला अडकवणार आहोत। तर याला असं व्यवस्थित आतमध्ये टाकून अडकून घ्यायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता कंगव्याच्या बाहेर साडी अजिबात निघत नाही, किती जरी ओढलं तरीही खूप छान व्यवस्थित टाईट बसते। यानंतर बघा इथे आपल्याला ना साडी जी आहे किंवा जो पण कपडा आहे तो अशा प्रकारे थोडासा याला पीळ देऊन घ्यायचा आहे। अगदी सहज यामध्ये हा पीळ बसतो आणि यामध्ये आपण घरातील एक कंगवा वापरल्यामुळे ना दुसरा व्यक्ती इथे आपल्याला लागतच नाही, स्वतः आपण एकटेच याला बनवू शकतो कंगव्याच्या मदतीने। आता त्यानंतर बघा इथे आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण साडीला पीळ द्यायचा आहे किंवा थोडं थोडं करत तुम्ही पीळ जरी दिला बनवत तरी चालतं। आणि शेवटपर्यंत पीळ देत असाल तर शेवटी एक गाठ मारा, म्हणजे तो पीळ निघत नाही। बाकी मी याला थोडं थोडं बनवतच मागे मागे थोडासा पीळ देणार आहे, तर बारीक जेवढा होईल तेवढा चांगला पीळ देऊन घ्यायचा। आणि त्यानंतर बघा काय करायचं, इथे आपल्याला अशा प्रकारे एक गोलाकार तयार करायचा आहे। मी तुम्हाला 1-2 वेळा हे दाखवते, फक्त हे सुरुवातीला जे आहे ना तेच खूप महत्त्वाचं आहे, कारण की याचमुळे पुढे तुम्हाला अगदी याला सोप्या पद्धतीने बनवता येईल। तर बघू शकता खूपच अगदी हळूवारपणे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही। बघताना जरी अवघड वाटत असेल तर यामध्ये अवघड असं काहीच नाही। बघू शकता परत एकदा थोडंसं जवळून मी तुम्हाला दाखवत आहे। काही जणांना तर ही गाठ येत असेल किंवा ज्यांना येत नाही त्यांना देखील ही सहज गाठ देता येईल आणि हीच गाठ आपल्याला पुढे फॉलो करत जायचं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पहिली स्टेप करा अशा प्रकारे, जे की तुम्ही पाहिलंच खूप सहज झालेलं आहे। आणि कंगव्यापाशी जी साडी शिल्लक आहे, गाठ शेवटपर्यंत चांगली व्यवस्थित गेलेली नाही तर काहीच हरकत नाही, ते आपल्याला नंतर कामालाच येणार आहे, तेवढा स्पेस आपल्याला हवाच आहे। तर त्यानंतर बघा आता परत कसं करायचं, परत आपण तीच परत गाठ करणार आहोत। ते कसं, आता जेव्हा आपण या एका गोलाकारामधून साडीचा मागचा भाग घेतो त्यावेळेस दुसरा गोलाकार तयार होतो, तर परत बघू शकता अशा प्रकारे अजून एक गोलाकार तयार झाला। आणि असंच करत करत प्रत्येक वेळेस एक गोलाकार तयार होतो आणि साडीचा थोडा थोडा करत भाग आपण अशा प्रकारे आतमध्ये घेतो आणि त्याचा गोलाकार तयार होतो। ते आपोआप होत जातं, तुम्हाला यामध्ये जास्त असं काही करायची गरज नाही, आपोआप हे असं टाईट देखील होतं आणि खूप छान यामध्ये असं हे व्यवस्थित टाईट बसतं, अजिबात निघत नाही। सर्वात विशेष म्हणजे की हे तुम्ही सोडलं जरी ना तरी अजिबात यामधून या गाठी निघत नाहीत। बऱ्याच वेळा आपण अशा गाठी देतो की हातातून सुटलं की ते निघतं, तर अजिबात नाही। याला जर तुम्ही आता देखील असं हातातून टाकलं तरी ते गाठी ज्या आहेत आपण मारलेल्या त्या अजिबात निघत नाहीत किंवा इकडे तिकडे सरकत नाहीत। आणि पीळ दिलेला आहे त्यामुळे दिसायला सुंदर दिसतं।
इथे तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी थोडंसं याला हळूवारपणे करत आहे, अगदी स्लो मोशनमध्ये म्हणू शकता. अगदी फास्ट याला आपण एका मिनिटामध्येच पूर्ण साडीचा असा पीळ देऊ शकतो आणि पूर्ण साडीला असं तयार करू शकतो. एक प्रकारे हे वेणीसारखं दिसायला दिसतं आणि वेणी जर तुम्ही अशी करायला घ्याल तर 3 पदर लागतात, पण यामध्ये ना अजिबात हे 3 पदर लागत नाहीत. एकाच साडीमध्ये आपण हे करू शकतो. आता बघा मी सर्व साडीला याला असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. खूप सुंदर हे दिसत आहे एकसारखं. आणि इथे मी साडी वापरली आहे, तुम्ही ओढणी काही वापरत असाल, छोटी असते त्यामुळे त्याला जॉईंट पुढे पुढे देत जा. एक गाठ मारून म्हणजे 2 गाठी मारून एका ओढणीला जोडता येतं छान व्यवस्थित आणि त्यानंतर ते पुढे पुढे लांब होत जातं. तर त्यानुसार तुम्ही करू शकता. आता शेवटी बघा जो गोलाकार तयार झाला होता ना, तर लास्ट जो खालचा साडीचा भाग आहे तो त्यामधून पूर्ण बाहेर काढायचा, म्हणजे ते लॉक तिथे होतं जसं की मी आता दाखवलं. पूर्ण शेवटी ते लॉक होतं, अजिबात निघत नाही. बघू शकता शेवटचा जो गोलाकार येतो त्यामध्ये आपण तो खाली राहिलेला जो साडीचा भाग आहे तो घेतला की छान ही लॉक झालेला आहे आणि दिसायलाही चांगलं दिसतं. आता बघा कंगवा मी इथून काढलेला आहे आणि ह्या कंगव्यामुळेच अगदी आपल्याला कोणाचीच मदत लागत नाही आणि काही सेकंदातच हे काम होतं. तुम्ही जर इथे कंगव्याचा वापर नाही केला तर सारखं सारखं हातातून हे निसटतं किंवा इकडे तिकडे होतं, त्यामुळे इथे कंगवा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर ना बघा आता खूप सुंदर असा यामध्ये पीळ आलेला आहे आणि खूप सुंदर याला आपण असं बनवलेलं आहे. याला तुम्ही घरामध्ये तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1-2 तुम्हाला मी याचे जे वापर आहेत ना ते दाखवते. आता बघा आपण कंगव्याला जी लावण्यासाठी गाठ मारली होती ना तर ती मी काढून टाकलेली आहे. ती गाठ काढल्यानंतर बघा साडीचा ना थोडा भाग शिल्लक आहे मोकळा, तर तो आपल्याला आता कसा वापरता येतो. तर शेवटी काय करायचं, एक याचा पहिला वेगळ्या डिझाईन मधला तुम्हाला वापर दाखवते. तर याला मी असंच गोलाकार बनवणार आहे. तर गोलाकार बनवण्यासाठी साडीचे जे 2 कोपरे होते ना तर त्याला मी घेतलं आणि एका गाठीमधून असं वर काढलं. एका गाठीमधून वर काढलं की हे दोन्ही जे पॉइंट आहेत, दोन्ही जे काठ आहेत ते असे जोडले जातात एकमेकाला आणि अगदी दिसूनही येत नाही की इथे आपण काही जॉईंट दिलेला आहे. आणि थोडेफार कुठे साडी इकडे तिकडे शिल्लक राहिली असेल तर पुढे पुढे त्या गाठीतूनच ते बाहेर काढत जायचं, म्हणजे असा सुंदर हा गोलाकार तयार होतो. याला तुम्ही अशा प्रकारे कुंडी ठेवण्यासाठी वापरू शकता. दिसायला सुंदर दिसतं. कुंडीत जिथे ठेवाल तिथे थोडंफार पाणी गळतं तर ते पाणी देखील हा कपडा पूर्ण शोषून घेतो. माठ ठेवण्यासाठी वापरू शकता. माठातूनही पाणी गळतं तर कपडा पूर्ण तो शोषून घेईल. किंवा अगदी डेकोर आयटम म्हणून तुम्हाला वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. अगदी बऱ्याच वेळा आपण असे प्लांट ठेवतो काही घरामध्ये कार्यक्रम असल्यावर, तर त्याच्या आजूबाजूला रांगोळी काढायला वेळ नसतो, तर अशा प्रकारे फुलं एक 4-5 ठेवली किंवा काही इतर डेकोरेशनचं थोडंफार यामध्ये सामान टाकलं तर खूप सुंदर हे दिसतं. आणि अगदी अजून रंगीबिरंगी साडी वापरली किंवा एकाच 1-2 कलरच्या यामध्ये कपडा वापरला तर अजून हे वेगवेगळ्या कलरचं खूप कलरफुल छान दिसतं. कपड्यानुसार आहे हे किती उठून दिसणार आहे की काय. आणि त्यासोबतच तुम्ही याला पायपुसणी म्हणून वापरू शकता किंवा टेबल खुर्चीवरती बसण्यासाठी याचा वापर करू शकता. खूप छान मऊ हे असं होतं. आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला पायपुसणी म्हणून वापरायचं आहे तर 2 साड्या वापरल्यानं तर खूप छान मोठी पायपुसणी म्हणून याला आपण वापरू शकतो. आणि इथे बघू शकता हे जे शेवटचे काठ उरले होते ना साडीचे तर ते आपल्याला पुढे असलेले जी वेणी सारखा आकार आहे ना तर त्याच्या थोड्या थोड्या जागेमधून, त्याच्या थोड्या थोड्या स्पेसमधून आपल्याला हे पुढे पुढे काढत जायचं आहे. आणि यामुळे काय होतं, हे पूर्ण एकमेकाला अशा प्रकारे लॉक होतात. अगदी शिवायची गरज पडत नाही, दुसरा दोरा वापरायची गरज पडत नाही आणि अशा प्रकारे हे अजिबात यामधून निघणार नाही. आणि शेवटी आपण हा कपडा आतमध्येच कुठेतरी असा थोडासा शिल्लक असलेल्या जागेमध्ये टाकून याला व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे छान यामध्ये हे असं लॉक होतं. तर बघू शकता. आणि अशीच तुम्ही खूप सुंदर पायपुसणी देखील बनवू शकता. आपण तो व्हिडिओ देखील चॅनलवरती टाकलेला आहे, तर बघू शकता. आणि बघा किती छान आपण याला कोणत्याही टूलचा वापर न करता अगदी कंगव्याच्या मदतीने बनवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.